नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। आज आई पप्पा जाणार आहेत बाहेर। आमच्या गावातना ट्रिप चालली आहे। सकाळी 8 वाजता बस आहे। आजच्या दिवसभराचा टिफिन ते कॅरी करणार आहेत। आय थिंक दुपारचं तर करणारच आहेत, त्याच्यामुळे थोडंसं लवकर आवरलंय। बघते खाली जाऊन आईंना काही हेल्प हवी आहे का। बरं झालं गेले खाली, थोडीशी मदत झाली आईंना। आता कुमार खाली गेलाय म्हणून मी वरती आले, कारण आरू झोपलेलाच आहे। किती वाजता गेले आई पप्पा? 9 वाजता। 9 वाजता गेले ते। एक कलिंगड कापलंय, कुमारने काल आणलं होतं, मस्त गोड निघालं कलिंगड। ते आधीच कापायचं होतं, आई पप्पा होते तेव्हा। काल रात्री आणलं ना त्याने रे, काल ते हळदी कुंकवाच्या ह्याच्यात राहून गेलं। दुपारी आणलंस? त्यांना म्हटलं मी घेऊन जा तुम्ही आई पप्पांना, ते एक एक कापटी सगळ्यांना असं लगेच असं संपलं असतं ना ते बोलले एवढा कुठे घेऊन जाऊ, ते जड आहे ना आणि मोठं होतं। आधीच त्यांच्या बॅगा पण एवढ्या दिवसांचं सामान बोलल्यावर आमच्या पप्पांना बेडशीट पासून सगळं व्यवस्थित लागतं, कारण जिथे कुठे रूम घेतली असेल, आता सगळे एकत्र गेलेत ना ट्रिपने, आपला आपण गेलो तर आपण बघून घेतो, ते ट्रिपने गेले बोलल्यावर जर एखाद हॉटेल त्यांना नाही व्यवस्थित वाटलं तर त्यांना टापटीप तेवढ्या बाबतीत लागतं झोपताना। मग ते स्वतःचं ब्लँकेट, स्वतःची बेडशीट, आईंचं पण स्वतःचं ब्लँकेट, स्वतःची बेडशीट, असं ते सगळं कॅरी करतात। त्याच्यामुळे त्याने पण त्यांच्याकडे सामान बरंच झालं होतं। एकाच बॅगेत पण ती जड झाली होती बॅग। मी मटारचे दाणे थोडेसे वाफवायला लावले शिजवायला, कारण की पनीर कटलेट बनवायचा विचार आहे आता ब्रेकफास्टसाठी। एवढं सगळं पनीर आईंनी करून ठेवलंय। हे आपल्या घरच्या दुधाचं पनीर आहे, ते संपवायचं तर आहेच। कलिंगडाचा एवढा तुकडा संपणार नाहीये लगेच, सो हा फ्रीज मध्येच ठेवते। मी इथे घेतलंय कांदा कापून, गाजर, कोथिंबीर आणि टोमॅटो शिजले, आपलं हे मटार शिजलेले आहेत दाणे, आणि पनीर किसून घेतलेलं आहे। ओके, पहिले आपला कांदा बिंदा थोडासा शिजवून घेऊया। थोडंसं आपण ह्याच्यात हळद घालूया हलकी, थोडीशी धणे जिरे पूड, मीठ, पाणी नाही टाकत आहे कारण कांद्याला तसंही पाणी सुटतं ना। हलकासा मसाला, थोडासा चाट मसाला। 1-2 मिनटं कांदा शिजला आहे, पण तरी 1-2 मिनटं वाफ काढते। ठीक आहे, आता गॅस घालवते। एका ताटात मिश्रण काढून घेते, थंड होऊ दे जरा। मटारचे दाणे पण ह्याच्यातच टाकते। गार झालंय मिश्रण बऱ्यापैकी, त्याच्यामध्ये मी आता हे किसलेलं पनीर टाकते, मिक्स करून घेऊया। मटारचे दाणे व्यवस्थित शिजले, त्यामुळे हाताने दाबले तरी ते मस्त मॅश होत आहेत। आता याच्यात आपण ॲड करूया तांदळाचं पीठ आणि भिजवून घेतलेले पोहे। हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया। हे आपलं मिश्रण तयार आहे। ठीक आहे, आता आपल्याला त्याच्या अशा पॅटी बनवायच्या आहेत। पहिले परत एकदा मी मीठ चेक करते, बरोबर आहे। तांदळाचं पीठ आणि पोहे ॲड केल्याने कसं जरा त्याला एकसंधपणा येतो ना, त्याच्यामुळे ते आपल्याला फ्राय करायला पण बरं पडतं। भलेही शॅलो फ्राय करायचं जरी असलं तरी ते असं बांधायला आपल्याला बरं पडतं पॅटी। हे बघा, ह्या आम्ही अशा टिक्की बनवून ठेवल्यात, कटलेट बनवून ठेवलेत। आता जेव्हा ते लोक डिमांड करतील तेव्हा गरम गरम त्यांना शॅलो फ्राय करून देईल। आणि या 2 मी आरूसाठी बनवलेल्या आहेत, त्याला सॉससोबत। म्हणजे मी लिटल जॉयचा जो सॉस मागवला ज्याच्यात आर्टिफिशियल शुगर आणि प्रिझर्वेटिव्स नाही आहेत, त्याच्यासोबत आहे तो खाईल। नुसता खाल्लं तर वेल अँड गुड, नाही तर सॉससोबत तो खाईल। आत्ता मी यावरती जो काही पसारा मी केला एवढ्या वेळात तो, कारण की दादा दूध घेऊन येतील म्हशीचं काढलेलं, ते भरायला लागेल, त्याच्यासाठी ओटा मोकळा लागेल। पटकन मी आवरून घेते। या बालदीतलं भरलं, या बालदीतलं भरायचं आहे, तेवढ्या भरल्यात, नंतर भरते। आता दादा आलेत, त्यांना चहा नाश्ता। आवड्या आयटम, फक्त घाई आहे कुमारला। सकाळपासून जरासा आराम केला आणि आता घाई घाई करतोय। मी पण खाऊन घेते, मला पण भूक लागली। दूध भरून फ्रीजमध्ये ठेवून दिलंय। ही आता चहा नाश्त्याची भांडी आणि दुधाची काही भांडी आहेत, ती ताई घासतील। आज आहे किंक्रांत, किंक्रांतीला नॉनव्हेज खातात, आजचा वार पण आहे। तर कुमारसाठी मटण बनवायचं होतं ॲक्च्युली, पण तो बोलला काय की त्याला एवढं सगळं संपवायचं नाही। आई पप्पा जाताना डबा घेऊन गेले ना, सो त्यांनी सुकट बनवली होती आणि बुर्जी बनवली होती। तर कुमारने आता त्याच्याबरोबर चपात्या खाल्ल्यात 2, प्लस
तो जो नाश्ता बनवला पनीरचा कटलेट ते पण तो खाल्लाय. सो त्याचं पोट भरलं आहे आणि तो आत्ता 12 वाजता खाऊन गेलाय. सो तो लगेच काही जेवायच्या टायमाला यायचं नाही. तर तो म्हणाला की मटण साफ करून फ्रीजला ठेवून दे. मग मी साफ करून मॅरिनेट करून ठेवून देते, त्याला रात्री देईन बनवून. मी पण भरपेट नाश्ता केला आहे, मला पण लगेच काही जेवण नको आहे. माझ्यासाठी तसंही व्हेजच, पण मी सगळं कटलेट संपवलं जे बनवलं होतं ते. आता आय एम ऑल्सो फुल. आरूसाठी बनवेन काहीतरी खिचडी भात किंवा डाळ भात, त्याच्यासाठी बनवेन. सध्या त्याचं पण पोट फुल आहे कारण त्याने खाल्लं आहे, कटलेट पण खाल्लं आहे आणि काय आरू थोडं काहीतरी खाल्लं आहे. सो पण त्याला कदाचित 1-2 वाजेपर्यंत त्याला भूक लागेल. सो भात घालेन आणि मुगाची डाळ बनवेन. पहिले फ्रीज चेक करते, त्याच्या आधी ते मटण साफ करून मॅरिनेट करून फ्रीजला ठेवून देते डब्यात. भांडी घासून झाली, ओटा आवरून झाला. आता मी बघून घेते कशात काय ठेवलेलं आहे, कारण की आईंचाच वावर इथे 80% असतो, त्यामुळे त्यांनी त्यांच्या हिशोबाने वस्तू ठेवल्यात. इथून पुढे 4-5 दिवस मला त्यातलं सामान लागणार आहे, म्हणून मी एकदा बघून घेते आणि थोडेसे काय फेरबदल माझ्या हिशोबाने असतील तर ते आपण करूया. का आले दूध न्यायला. आई बाहेर गेलात काका, मी देते थांबा. ओके, नाऊ आय नो की कुठे काय ठेवलंय. थोडेसे बदल केलेत मी, म्हणजे पोहे इकडे तिकडे होते ते सगळे एका डब्यात ठेवले, असे छोटे बदल केलेत. आता मला लक्षात राहील कशात काय आहे. प्रत्येक डबा खोलून बघायची गरज नाही, म्हणून मी बघितलं. मागे जेव्हा मी कुकिंगचे व्हिडिओज पोस्ट केलेले तेव्हा तुम्ही बोलत होता की प्लॅस्टिकचे डबे नको ठेवू, प्लॅस्टिकचा यूज कमी कर, स्टील वगैरे काहीतरी दुसरं वापर. तर ॲक्च्युली माझ्या सासूबाईंचा असा अनुभव आहे आईंचा की स्टीलच्या डब्यात मुंग्या शिरतात. त्याच्यात आपण ठेवतो ना रवा वगैरे, पॅकेट फोडलेलं असतं ना, मुंग्या शिरतात आणि त्या सगळे नासधूस करतात, काम वाढतं. त्याच्यामुळे मग हे प्लॅस्टिकचे कंटेनर्स त्यांना बरे पडतात. त्यांचा अनुभव आहे की ह्याच्यामध्ये मुंग्या शिरत नाहीत. स्टीलच्या डब्यामध्ये त्या थोडीशी गॅप असते, त्याच्यातून मुंग्या शिरतात. त्याच्यामुळे आई प्लॅस्टिकचे डबे प्रिफर करतात, मुंग्यांचा उपद्रव होऊ नये म्हणून. रॉक सॉल्ट संपलं होतं. आरूसाठी कुठली पण डिश बनवायची असेल तर सैंधव मीठच वापरते मी. संपलं होतं तर पप्पांनी काल आणलं आहे, ते बरणीत भरायचं आहे. हे सेक्शन बघून झालं आहे, ते सेक्शन बघून झालं आहे. तर एकदा फ्रीजमध्ये बघते काय आहे काय नाही. डब्बे चेक करायच्या आधी मी घेऊन येते माझं चार्जर. माझा फोन पण मरायला टेकला आहे, कॅमेराची पण चार्जिंग संपत आली आहे. ताई आरूला घेऊन गेलेल्या शेतात. पटकन चार्जर घेऊन जाते, तोपर्यंत सगळं म्हणजे फोन चार्ज व्हायला सुरुवात होईल ना. हे काय झोपला असेल, कमी बोलते, आंघोळ आरू आटोपले असेल. आरूसाठी तांदूळ मूगडाळ खिचडी टाकते. ऑलरेडी मी दाखवलेले आहे एकदा ती रेसिपी. एक ब्लॉग केला होता ज्याच्यात मी आरूला काय देते ते शेअर केलं होतं. 4-5 रेसिपी होते, त्याच्यात ती खिचडी पण होती. पण तरी आज पटकन तुम्हाला सांगते. कढीपत्ता घरचा तयारी केली आहे मी, कांदा टोमॅटो कापला आहे सगळं, तर फक्त फोडणी द्यायची आहे. धुवून घेतलं आहे व्यवस्थित. आमच्याकडे शक्यतो ताजी मच्छी आणून तीच बनवली जाते, कारण की आम्ही राहतोच समुद्रकिनारी. पण जर कधी असं झालं की मच्छी थोडी जास्त क्वांटिटीमध्ये आणलेली आहे, आज लगेच ती संपणार नाही, तर आई अशा पद्धतीने मॅरिनेट करून ती ठेवून देतात. साफ करू ना, पहिले मच्छी आणायची, धुवायची, मग साफ करायची, मग ती स्वच्छ धुवायची, मग ती मॅरिनेट करून आई फ्रीजरला ठेवून देतात. जर 1-2 दिवसानंतर ती बनवायची असेल तर. मॅरिनेट करण्यासाठी आता मी काय टाकलेलं आहे, हळद, मसाला, हिंग, थोडंसं मीठ आणि काय टाकलं, लिंबू पिळलं. आणि ते सगळं एकत्र म्हणजे सगळ्या चिकनच्या फोडीनं, हे मटण आहे, मटणच्या सगळ्या फोडीनं लागेल असं आपण मग डब्यात भरून फ्रीजरला ठेवून द्यायचं. हीच सेम प्रोसेस आमच्याकडे फिश वगैरे आणला तर असते, जर फ्रीजरला ठेवायचं असेल तर. अदरवाईज फ्रेशच बनवली जाते शक्यतो. आता आपण बनवतोय आरूसाठी खिचडी. तूप तापलंय व्यवस्थित. जिरं, राई, कढीपत्ता, ठेचलेला आलं लसूण, हे थोडंसं सॉटे केल्यानंतर थोडीशी कोथिंबीर फोडणीत मस्त वाटतं ते. कांदा हलकासा शिजल्यानंतर, एकदम थोडासा रंग बदलायला सुरुवात झाल्यानंतर टोमॅटो, बटाट, गाजराचे तुकडे आणि मटारचे दाणे. मीडियम फ्लेमवर ताट ठेवते म्हणजे ते जरा पटकन शिजेल. तोपर्यंत मी बरणीमध्ये सैंधव नमकची पुडी सोडून घेते.
आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं आरू खाणार आहे का? आता ऑफकोर्स नाही, मी पण खाईन ना. म्हणजे मम्मी मला व्हेज सेपरेट नाही बनवणार, त्याच्यातलीच खिचडी खाईन आणि मला आवडते ही खिचडी. हळद, हिंग, मीठ. ते मीठ आहे बाळा. फोडणी शिजू दे आपली, तोपर्यंत मी मूग डाळ आणि तांदूळ धुवून घेते. हे बघा, तांदूळ आणि मूग डाळ एकत्र घेतलेत. ओके, हे असे 2-3 वेळा धुवून मग शिजायला टाकूया. ओके, ह्याच्यात मी टाकते आहे तांदूळ आणि मूग डाळ. पाणी थोडं जास्त, कारण आरू मऊसार खिचडी प्रिफर करतो ना आणि पटपट खातो सुद्धा, त्याच्यामुळे थोडी मऊ. एकदा मी मीठ चेक करते, लागल्यास टाकू. लागेल, कंटेंट बराच आहे ना, मग अशी मी मीठ कमी टाकलं. कोथिंबीर खूप सारी, कारण घरची आहे. आता कुकरला झाकण लावून शिट्टी काढून घेईन. मी 4 ते 5 शिट्ट्या काढते, त्याच्यात मस्त मखमखीत खिचडी होते. आरूला आवडते तशी, तो जेवतो जरा आवडीने आणि पटकन. ह्याचं ना ॲक्च्युली हँडल तुटलंय, तर ते कुठे ठेवलंय आईंनी शोधायला पाहिजे जरा. ते जमल्यास आता बसवून आणेन. भांडीवाल्यांचं दुकान काय लांब नाही, आमच्या घरापासून जवळच आहे, पण त्याला मुहूर्त नाही लागत आहे. अशी मऊ मऊ खिचडी होते तयार. लोणच्यासोबत खाते मस्त. ताई पण जेवतायत. आज आम्ही 2:30 वाजता जेवायला बसलो, कारण की आम्ही नाश्ताच उशिरा केला ना ताई. 11:30च्या दरम्यान वगैरे आम्ही ते कटलेट खाल्ले. का? कारण की दादा उशिरा आले, तर त्यांच्या गावात जरा एक डेथ झाली, त्याच्यामुळे ते तिकडे गेलेले. त्यांचा दररोजचा नाश्ता 10:30चा असतो, त्याच्यामुळे आमचा पण लवकर होऊन जातो. पण आज ते लेट आले, त्याच्यामुळे मग आल्यावर पहिले त्यांनी दूध वगैरे काढलं ना म्हशीचं, थोडंसं काय त्यांची कामं होती रोजची ती केली. मग ते म्हणाले चहा ठेव. मग त्या सगळ्याला 11:30 वगैरे उजाडले. मग ताई पण बोलल्या काय तेव्हाच घेईन मी. ते आमचा नाश्ताच उशिरा झाला, त्याच्यामुळे आता जेवण पण उशिरा. कुमार पण येऊन खाऊन गेला, आता आम्ही जेवतोय. आरूचं पण जेवण झालेलं आहे. काल 3 सुगड आमच्या राहिल्या. म्हणजे जनरली या सुगड आमच्याकडे छोट्या मुलींना देतात, पण काल कोणी छोट्या मुली अशा आल्याच नाहीत. आणि इथे शेजारी डेथ झाल्यामुळे अजूनच, म्हणजे ज्या येणार होत्या त्या पण नाही आल्या. मग आमच्या टोटल 7 सुगडी ना, 5 माझ्या 2 आईंच्या, तर 7 पैकी या 3 राहिल्यात. बाकी मी वाटून टाकल्या काल, पण ह्या 3 राहिल्या. तर आई म्हणाल्या की त्या विसर्जित करून टाक पाण्यात म्हणून. आणि आज मी त्या देऊ शकते ताईंकडे, मगासपासून केमचं फिरतात त्याच्यावर, त्याच्यामुळे जाऊ दे, त्याचं मी विसर्जनच करते. वाजलेत 3:15. नाव आय नीड स्लीप. आता ते जाणवायला लागलं आहे की झोप पाहिजे म्हणून. काल रात्री मी हार्डली 2 तास झोपली असेल व्यवस्थित. आत्ता फायनली मी काजळ रिमूव्ह केलेला आहे. खोबरेल तेल इज द बेस्ट मेकअप रिमूव्हर एव्हर. सगळा मेकअप निघतो. कसलं का काजळ असे ना, कसली का लिपस्टिक असे ना, कसलं का फाउंडेशन शेड असे ना, नारळाचं तेल वर्क्स बेस्ट ॲज अ मेकअप रिमूव्हर. आरूला झोपवायचा प्रयत्न केला मी, पण आज काय त्याचा झोपायचा मूड नाही आहे. त्याला मी झोपायला जवळ पण घेतलं, पण ना मम्मा ना झोपायचं करून त्याने टुनकन बेडवरून उडीच मारली. म्हटलं जाऊ दे, जबरदस्ती करण्यात काय अर्थ नाही आहे. रात्री लवकर झोपला तर वेल अँड गुड. मला झोपायचं होतं, पण तो नाही झोपला तर जाऊ दे. मी पण म्हटलं उठते, जरा फ्रेश झाले तर बरं वाटतंय. या फोन आणि हे आता चला, टाईमचा टाइम झाला. कुठे चाललास? तिकडे नाही, कोण नाही तिकडं. तू येतो. बाबा आहेत, दादा आहेत. दादाच आहेत फक्त, बाबा नाही आहेत. बघत पण ना टाटा करताना. टाटा जा. चप्पल नको घालायला. शूज, सँडल, स्लीपर. माऊला सांग उद्या ये. सांग माऊला, सांग उद्या ये. मटण करायला घेते मी, कारण मग थोड्या वेळाने आम्ही बाहेर जायचा विचार करतोय. जरा खरेदीला फिक्स नाही आहे, पण गेलो तर ओके. तर आपण ह्याच्यात टाकूया तेल, आलं लसूण पेस्ट, आता ह्याच्यामध्ये आपण टाकतोय खडे मसाले, तमालपत्र, तीळ, दालचिनीचा 1-2 तुकडे टाकले, मसाला वेलची, नॉर्मल वेलची, खडे मसाल्याचे सगळे पदार्थ, कांदा व्यवस्थित परतला गेलाय.
आता टाकते त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेलं मटण. उरलेल्या तेलामध्ये आपले मटणाचे पीसेस पण जरासे परतवून घेतले. मसाला कमीच टाकते, नंतर पाहिजे तर वाढवते. थोडीशी हळद, मटण मसाला थोडासा हलवून घेते एकदा. कसुरी मेथी थोडीशी चुरून, थोडीशी जिरे पूड अगेन. त्याच्यामध्ये ओतणार आहोत पाणी. एका तांब्यावर पाणी ओतलं. मीठ. हे आपण शिजू देऊया. ताट ठेवून थोडंसं वरती मी पाणी ओतून ठेवते. मटण शिजतंय आपलं, तोपर्यंत मी वाटणाची तयारी करून घेते. कांदा, आलं लसूण पेस्ट, पुन्हा एकदा सगळे खडे मसाले जे मगाशी वापरले. त्याच्यानंतर वाटणार आपण टाकतोय कोथिंबीर आणि आपण त्याच्यात टाकणार आहोत खोबरं. हे आपल्याला मस्त सगळं तेलात परतवून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर आपलं वाटणाचं रेडी आहे. हे वाटण म्हणजे वाटायचं आहे अजून, पण हे रेडी आहे. आता हे थोडं गार झालं की मी मिक्सरमधनं काढून घेईन. आणि एकीकडे मी मूग डाळ पण शिजत ठेवली आहे आरूसाठी. ह्याच्यामध्ये हळद, हिंग आणि मीठ टाकायचं आहे अजून. ऐश्वर्या राणी, मल्लिका राणी, राजा, आमच्या राजाने केले हे छान काम. जाऊ दे, ॲज लॉंग ॲज तो प्लेफुल आहे. 20 ते 25 मिनटं झाली आहेत. मटण बऱ्यापैकी शिजलं असेल, पण बघूया शिजलंय का. अजून थोडं शिजायला हवं. सो आपण आता ह्याच्यामध्ये टाकतोय वाटण. हे वाटण वाटून घेतलेलं आहे. जास्त तिखट नाही बनवलेलं मी, त्याच्यामुळे रंग पण काय लाल नाही दिसत आहे. खाणारा कुमार आहे आणि त्याला तिखट खाल्लं जास्त की त्रास होतो, त्यामुळे मी लक्षपूर्वक तिखटाचं प्रमाण मी टाकते. परत झाकण ठेवून शिजू देऊया आपण. हे बघा, हा जो फेस येतो ना डाळीला, कुठल्याही डाळीला वरचा फेस तो काढून टाकायचा. आता ह्याच्यामध्ये मी टाकते थोडंसं अमूल बटर आणि थोडंसं साजूक तूप. ही रेसिपी आमच्या आईंची आहे बरं का. आपलं मटण शिजलंय. ठीक आहे, आता शेवटची स्टेप म्हणून मी त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करते वरून. लाईटीची कमी पडते ना, लाईट आहे वरती आणायला जायला पाहिजे. ओके, आणि थोडंसं लिंबू पिळते. तुम्हाला काय दिसतंय कोणास ठाऊक, काळोखच दिसतोय ना. आमची लाईट विरुद्ध दिशेला आहे, त्याच्यामुळे इथे काळोख पडतोय. ॲटलिस्ट आत्ता व्हिडिओ रेकॉर्ड करताना. मटण एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे. चमच्याने दाबलं, पटकन 2 तुकडे झाले. कुमारने पण टेस्ट केलं तेव्हा तो बोललेला की थोडं शिजव. सो आता व्यवस्थित शिजले. भांडी आहेत ती उरकून घेते. संध्याकाळचं दूध पण दादा घेऊन आले. संध्याकाळचं दुधाचा ज्यांचा उकडा असतो त्यांच्यासाठी दूध भरलं, ते पाठवून दिलं त्यांच्याकडे. भांडी घासायची ती मी उरकते. आणि बाकी इथे किचनमध्ये अरुणी ही भांडी पाडून ठेवली आहेत. पसारा आवरायचा आहे. आणि हे हरभरे पण आवरते. काय झालं, आम्ही जाणार होतो बाहेर ना, मी तुम्हाला बोलले खरेदीला, पण अरूला झोप आली. तर मगाशी तो झोपला नाही. मग आता इथे सोफ्यावर तो खेळता खेळताच झोपला. मग त्याला प्रॉपर झोपवलं. कुमारकडेच लिस्ट दिली. एवढं काय इम्पॉर्टंट असं म्हणजे खूप सारं सामान नाही आहे, काही गोष्टी आहेत, पण मेन आहे मूग डाळ. ती संपत आलेली आहे आणि मूग डाळ अरूसाठी लागते. त्याला शक्यतो मी तुरडा नाही देत, अजून तरी नाही. बनली असेल तर देते मी, खातो तो आणि पचते त्याला, पण तरी मूग डाळीचा भर जास्त असतो, त्याच्यामुळे मूग डाळ एक मेन आहे. आणि बाकी 3-4 आयटम आहेत जी मला लागणार आहेत, तर ते मी त्याला म्हटलं तू घेऊन ये. डाळ शिजली आहे, त्याला फोडणी द्यायची आहे अजून. तुपामध्ये राई, जिरं, थोडीशी कोथिंबीर आणि डाळ घोटवली. ती थोडीशी अजून एखाद उकळ काढेन तिला. थोडीशी कोथिंबीर वरून भुरभुरायला ठेवली आहे. बाकी मीठ वगैरे आपण मगाशीच टाकलेलं होतं. ठीक आहे, ती थोडंसं त्याला उकळ येऊ दे. आता मी एक फोन कॉल माझ्या मम्मीला करून घेते, कारण की रोजचं तिचं टाईम निघून गेलं आहे.
तिला मी फोन करते या टायमात, व्हिडिओ कॉल असतो. आज ती बोलेल का नाही आला तर तिला फोन करून घेते. आरू उठल्यावर व्हिडिओ कॉल करेन आणि मग भात ठेवून घेते. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन काय कमी जास्त नाही, काय नाही, मस्त आहे. ग्रेव्ही जास्त झाली. त्यात आपण अजून मटण चिरलं असतं. झालं चांगलं. थँक्यू बायको. चला, भात शिजत ठेवलाय. कुमारनी काय सामान आणलंय त्याची जरा लावालाव करते. जेवलो, भांडी उरकली, ओटा वगैरे क्लीन केला, दूध पण परत एकदा तापवून थंड करून फ्रीजला ठेवून दिलं. आता काय राहिलंय, कचरा काढून घेते एकदा. वाजलेत 10 वाजलेत. आई पप्पांना व्हिडिओ कॉल करते, एक व्हिडिओ कॉल मम्मीला करते आणि साखर काढून घ्यायची आहे. यातली संपली आहे साखर, मोठ्या डब्यातली काढून घेते.